पंतप्रधानांच्या कार्यक्रमात शेतकरी नेत्यास हजर न राहण्याबाबत नोटीस, शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या ज्वलंत प्रश्नाबाबत पंतप्रधानांना निवेदन देण्यासाठी मागितली जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते मनीष जाधव यांना पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने कलम 149 CRPC अंतर्गत स्थानबद्ध नोटीस देण्यात आली आहे। देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मला पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत 149 कलम CRPC अंतर्गत नोटीस पाठवून स्थानबद्धतेबाबत नोटीस पाठवण्यात आलेली आहे। देशामध्ये आज शेतकऱ्यांमध्ये केंद्र शासनाच्या शेतकरी द्रोही धोरणामुळे, शेतकरी विरोधी धोरणामुळे प्रचंड असंतोष आहे। शेतमालाला भाव नाही, सततची नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली आलेला आहे। केंद्राच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आजही शेतमालाचा हमीभाव मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी शेतकऱ्यांसाठी उत्पादनावर आधारित 1.5 हमीभाव देण्यात यावा अशा मागणीसाठी आजही शेतकऱ्यांचा या देशामध्ये संघर्ष चालू आहे। देशात एकीकडे अमृत महोत्सव साजरा करतोय स्वातंत्र्याचा आणि दुसरीकडे लाखो शेतकऱ्यांनी या कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी विरोधी धोरणामुळे आत्महत्या केलेली आहे। मी आपल्या माध्यमातून केंद्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी चर्चेची धमक ठेवावी। एखादा माल विकत नाही म्हणून शासनाला जाहिरातबाजी करून आपला माल खपवण्याची वेळ आणि गॅरंटी देण्याची वेळ या केंद्र शासनावर आलेली आहे। अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये चर्चेच्या माध्यमातून परिणामकारक समाधान देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना जेरबंद करून आणीबाणीसारखी स्थिती लावल्यासारखी हे केंद्र शासनाच्या गृह विभाग व राज्य शासनाच्या गृह विभागा माध्यमातून चाललेलं आहे, जे निषेधार्ह आहे। मी प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्याला भेटून त्यांना चर्चेची मागणी केली होती। निवेदनाच्या माध्यमातून चर्चा न करता अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये गळचेपी करण्याचं काम या केंद्र शासनाच्या माध्यमातून चाललेलं आहे, जे निषेधार्ह आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी यवतमाळ लगत असलेल्या भारी या गावाजवळ होत असून या भव्य दिव्य कार्यक्रमाला जिल्ह्यातील उमेद महिला बचत गटांना ते संबोधित करणार आहे। या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या न्याय, हक्क आणि अधिकारासाठी अविरत आंदोलनाच्या माध्यमातून आसमानी व सुलतानी संकटाला सामोरे जाणाऱ्या शोषित, पीडित आणि कायम शासनाच्या धोरणात दुर्लक्षित व उपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासन आणि प्रशासनासोबत ज्यांचा सतत संघर्ष राहतो असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शेतकरी नेते मनीष जाधव यांना दौऱ्याच्या 3 दिवस अगोदर गृह विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे। यावरून या प्रधानमंत्रीच्या दौऱ्याअंतर्गत कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्ण तयारी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे, अशी खबरदारी केंद्र व राज्य शासनाचे गृह विभाग यांनी घेतली असली तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा ज्वलंत प्रश्न मांडण्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज शेतकरी नेते मनीष जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला आहे। पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मला काल पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कलम 149 CRPC अंतर्गत स्थानबद्धतेची नोटीस मिळालेली आहे। खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ही आणीबाणी लावल्यासारखी स्थिती आज केंद्र शासनाने देशात निर्माण करून ठेवलेली आहे। एखादा माल बाजारात जेव्हा विकत नाही त्याला गॅरंटी व जाहिरातबाजी करून तो माल त्या कंपनीला विकावं लागतं, अशी काहीशी दुरवस्था केंद्रामध्ये बसलेल्या भाजप शासनाची झालेली आहे। अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचं काम या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या गृह विभागाच्या माध्यमातून झालेलं आहे। मी दिनांक 23/2/2024 ला प्रत्यक्ष जिल्हा प्रशासन, जिल्हा अधिकारी साहेब यांना भेटून आदरणीय मोदी साहेबांना निवेदन करण्याची वेळ जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर निवेदन करण्याची वेळ मागितलेली आहे। पण दुर्दैवाने या केंद्र शासनामध्ये शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्याची ताकद नाही आणि आज आपण बघतोय की 2014 मध्ये मोदी साहेब यांनी दाबडी या गावामध्ये येऊन चाय पे चर्चा घेऊन देशातील शेतकऱ्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबोधित करून शेतमालाला 1.5 हमीभाव
व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी देऊन कॉटन इंडस्ट्रीज उभारून रोजगार निर्मिती व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत व इतर 12 मागण्या त्यांनी यावेळेस शेतकऱ्यांना चाय पे चर्चामध्ये आश्वासन दिले होते यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना. पण हे सर्व आश्वासनं वांजोटे ठरले आणि आज शेतकऱ्यांच्या चळवळीत काम करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीला भेटून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर समाधान देण्याच्या ऐवजी त्यांना स्थानबद्ध करून अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. आज एकीकडे सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती व शेतमालाला बाजारभाव नसल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 2014 पासून तर 2024 पर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. आज आपण चंद्रयान मोहीम राबून अवघ्या जगामध्ये आपला दबदबा निर्माण केला, पण दुर्दैवानं आपण शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवू शकलो नाही. हे सत्ताधाऱ्यांचं, केंद्रात बसलेल्यांचं अपयश आहे. मी आपल्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागणी करतो की मोदी साहेबांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची हिंमत ठेवावी. आम्ही चर्चा करायला तयार आहोत, पण दुर्दैवाने अशा पद्धतीनं ते जर शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर हे सर्व निषेधार्ह आहे आणि शेतकरी प्रतिनिधी म्हणून मी याचा निषेध करतो.